संत रामपालजी महाराज एक असे महान संत आहेत ज्यांनी आपली सद्भक्ती, तत्वज्ञान, करुणा आणि सेवेच्या बळावर समाजात नवीन आदर्श प्रस्थापित केला आहे। संत रामपालजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व आश्रमांमध्ये समाज कल्याणाच्या अद्भुत कार्यांमुळे समाजाला सोनेरी भविष्याची एक नवीन आशा दिसत आहे। संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतल्यानंतर लाखो लोकांचे असाध्य आजार जसे की कॅन्सर, एड्स इत्यादी ठीक झाले आहेत। संतजी यांच्या ज्ञानाने प्रेरित होऊन त्यांच्या अनुयायांनी लाखो युनिट्स रक्तदान केले आहे। संतजी यांनी लाखो बहिणी मुलींचे हुंडामुक्त विवाह करवले आहेत। संतजी यांनी लाखो लोकांचे नशा सोडवली, करोडो उद्ध्वस्त परिवार पुनर्वसित केले। संतजी यांच्या आश्रमांमध्ये समागमादरम्यान निशुल्क नेत्रचिकित्सा, दंतचिकित्सा प्रदान केली जाते। संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे वेळोवेळी पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते। संतजी यांनी गरजवंतांना तात्काळ मदत मिळण्यासाठी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली। संतजी आपल्या अनुयायांना देहदान करण्यासाठी प्रेरित करतात, ज्यामुळे मानवतेची सेवा आणि चिकित्सा क्षेत्रामध्ये सुधारणा होऊ शकेल। संत रामपालजी महाराज यांच्या सर्व आश्रमांमध्ये दररोज निशुल्क भंडारा आयोजित केला जातो, जेथे प्रत्येक वेळी प्रत्येक जात आणि प्रत्येक धर्माचे लोक सोबत बसून भोजन करतात। संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमध्ये हजारो वयोवृद्धांना सन्मान आणि प्रेमाने जीवन जगण्याची संधी मिळते। त्यांच्या खाण्याची, राहण्याची आणि आरोग्याची पूर्ण जबाबदारी संत रामपालजी महाराज उचलतात। अनाथ मुलांसाठी संत रामपालजी महाराज यांचे सर्व आश्रम कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत। शिक्षण, संस्कार आणि भविष्यासाठी एक उत्तम संधी प्रदान केली जाते, मग भलेही पूर असो, भूकंप किंवा महामारी। संत रामपालजी महाराज आणि त्यांचे अनुयायी नेहमीच गरजवंतांसाठी सर्वात पुढे उभे राहतात। कोविड महामारी दरम्यान संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमांमधून करोडो लोकांना भोजन, औषधे आणि जीवनावश्यक सामग्री उपलब्ध करून दिली गेली। मग भले गरिबाची मदत असो किंवा कोणा शोषित व पीडित वर्गाच्या हक्काची आणि सन्मानाची लढाई, संत रामपालजी महाराज यांनी नेहमीच त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला आहे। त्यांना सुयोग्य न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली आहे। समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक मूल्यांच्या संदर्भात जागरूकता आणण्यासाठी संत रामपालजी महाराज पावलोपावली मानवतेचे सच्चे सेवक सिद्ध झाले आहेत। संत रामपालजी महाराज यांचे जीवन आपल्याला शिकवण देते की सच्ची सेवा तीच आहे जी निस्वार्थ भावाने केली जाते। चला आपण देखील या महान सेवेच्या कार्यामध्ये या महान संतासोबत जुडूया आणि संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन आपले जीवन धन्य करवून घेऊया। हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे। और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान, और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर।
नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी आयुष्यातील अडचणी समस्यांमधून सुटका शोधताना आपण परंपरागत मार्गाचा अवलंब करतो, परंतु अपेक्षित असलेले समाधान मात्र मिळत नाही. आज आपल्या समोर अशा एका व्यक्तीची प्रेरणादायी कहाणी आहे, ज्यांनी आपलं जीवन बदलण्याचा निर्णय घेतला आणि संत रामपालजी महाराज यांच्या मार्गावर चालत खऱ्या समाधानाचा अनुभव घेतला. नारायणदास राठोड, जिल्हा बीड, महाराष्ट्र येथील एक साधा शेतकरी. एकेकाळी मारुती आणि जगदंबा देवीच्या परंपरागत पूजेमध्ये रमलेला हा परिवार अडचणींच्या गर्तेत अडकलेला होता. सातबाऱ्यावरील नाव न लागणे, शेतीमध्ये नुकसान, बांधकामाच्या अडचणी आणि शारीरिक व्याधी या सगळ्यांनी त्यांचं जीवन कठीण करून टाकलं होतं. मात्र एका वेगळ्या दिशेने वळण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या जावयाकडून मिळाली, जे आधीच संत रामपालजी महाराज यांचे अनुयायी होते. सन 2022 साली इंदूर येथील आश्रमात नामदीक्षा घेतल्यानंतर नारायणदासजींच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडले. शेतीतील उत्पन्न वाढून 28 पोत्यांपर्यंत गेले. सातबाऱ्यावर नाव लावण्याच्या अडचणी सुटल्या आणि स्वप्नातील बांधकाम पूर्ण होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या अनुभवामुळे गावातील लोकांना प्रेरणा मिळाली आणि आज अनेक जण संत रामपालजी महाराज यांच्या मार्गावर येण्यासाठी तयार झाले आहेत. तर कसा झाला हा परिवर्तनाचा प्रवास? चला ऐकूया त्यांच्या शब्दात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? नारायणदास राठोड. आपण कुठून आलात? तालुका वडवणी, जिल्हा बीड, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 4/9/2022. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजीच्या महाराजाच्या आदिगल भक्ती आमची मारुती रायाची त्याची पूजा करायचो, पुन्हा ते शनिवार धरायचो, उपासना करायचो, पुन्हा जगदंबा देवीची बी काही पूजा हे करायचो. घरातले बी पूर्ण आम्ही काही सगळे करायचो. तीच देवाचंच दुसरं कोण करत नव्हतं काही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही जगदंबा देवीची पूजा करत होतात, त्याचप्रमाणे मारुतीची सुद्धा आपण आराधना करत होतात, तर मग संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे आपण का वळालात? संत रामपालजी महाराजाच्याकडे वळायला भगतजी ते आमचे जावाईने दीक्षा घेतलेली, त्याने जे माझ्या मागं खूप काही लागले होते. तुम्ही ह्या एकदा दीक्षा हे आमचं ऐका, एकदा ऐका, तुमच्यासारखं दवाखाना चालू असते, मुळ्याचा त्रास आहे, तुम्हाला आजार आहे, गोळीचा हे त्रास आहे, सारखं सारखं तुम्ही म्हणतात, त्वचा रोग आहे, कुठं काय होय, तर तुम्ही हे देवाचंच का हे करतात? ह्याच्यात जर भक्ती जर पडल्यावर तुम्हाला जर काही लाभ नाही मिळाल्यावर तुम्ही भक्ती सोडून द्या. हे असं म्हणल्यावर मी इंदूरला गेलो आणि तिथं गेल्यावर तिथं सगळे भगतजीचे विचारलो. मग तिसऱ्या दिवशी मी म्हणलो आता दीक्षा घेणारच आहे मी, काही ना काही होचा. तिसऱ्या दिवशी मग दीक्षा घेतली. मला दीक्षा घेताच माझं सगळं घरी समाधान झालं. किरकिरी कवा नाही, काही नाही. तर मालकीन पुन्हा नंतर माझ्या म्हणल्या की मला बी दीक्षा घ्यायची, आता मला नको, मला शुगरच्या गोळ्या हे सारखं चालू आहे, बंद आहे म्हणतात लोक. ते ऐकून पुन्हा मालकीन दीक्षा घेतली इथं बीडमध्ये पुन्हा नंतर. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे जावई आहेत सर्वप्रथम ते संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहेत आणि त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली की आपण सुद्धा जे दुःखी आहेत, जे काही कष्ट आहेत, जे शारीरिक व्याधी आहे ते जर दूर करायचे असेल तर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी. म्हणून आपण इंदोरला जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. मला विचारायचं असं आहे की जेव्हा आपण इंदूर आश्रममध्ये गेला होता तर तेव्हा तिथली परिस्थिती किंवा तिथली जी सिच्युएशन किंवा तिथलं जे वातावरण हे कसं होतं? तिथं वातावरण एकदम छान होतं आणि सगळं हे भगतजीला मी विचारलो की मला हे दीक्षा घ्यायची नको बाबा, हे लई कडक आहे नियम असं वाटायचं. पण मला घरचे बी सारखे फोन यायचे मला की तुम्ही गेला तेव्हापासून असं मागं लाभ घडे, बांधकामाचं आमचं आडवा होतं, 7/12 माझ्या नावावर जमीन होत नव्हती. ती जमीन व्हायना, ती जमीन साहेब आलेत म्हणली, फोन लावले मला की तुमची जमीन तुमच्या नावावर होणार आहे, काही घाबरू नका, तुमचे मालक कुठे? तर मला लगे फोन लावला. मी म्हणलं मी इथं इंदूरला दीक्षा घ्यायला इंदूरला आलेलो आहे मी. तर म्हणलं मागं मी आलो की तेव्हाचं माझं काय पुण्य आहे बाबा, म्हणलं हे भारी. म्हणून मग तिथं मी सगळ्यालाच म्हणलो की बाबा मला हे देवापासून मला लईच लाभ घडला आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याला जेव्हा आपण गेला होतात त्याच वेळी आपल्याला आपली जी शेती आहे ते जे सातबाऱ्याला आपलं नाव लागत नव्हतं, परंतु ते सुद्धा आपल्या संत रामपालजी महाराजांकडे गेल्यानंतर लगेच आपल्या सातबाऱ्याला नाव लागलं.
तर ह्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला सद्भक्ती केल्यामुळे संत रामपालजी महाराजांनी जे मग गुरुमंत्र दिले त्या गुरुमंत्रांमुळे आपल्याला आणखीन काही अनुभव किंवा काही लाभ प्राप्त झालेत का? आणखीन लाभ असं सांगायला म्हणजे खूपच आता मला बांधकाम मी 20 ते 22 लाखाचं बांधकाम केलं. माझे स्वप्नात बी नव्हतं असं होईन म्हणून. पण माझं हे बांधकाम झालं, माझं कुठं अडचण आलेली नाही, कुठं काही झालं नाही. बँकेचं काम लई दिवसापासून रखड आलं होतं, बँकेचं काम बी झालं माझं. पुन्हा परत मला कर्ज लोन बी पैसे मिळालं. पुन्हा नंतर माझं वावरामध्ये शेतीमध्ये मला 5 ते 10 पोत्यावर काही ज्वारी होतं, ती मध्ये 28 पोते ज्वारी झाली. सगळे आमच्या गावात दीक्षा मीच घेतलेली. ते सगळे म्हणतात की काय भानगड आहे, काय परमेश्वर दया करते म्हणलं. हे ते परमात्माचं दया आहे, कसं आहे ते मी पुढचं सांगू शकत नाही एवढं म्हणलं आता काय आहे ते. पण मला इथून मागं एवढं कवाच लाभ झाला नाही. असं लाभ झालं आहे तर आचार्य करतात माझ्या गावात. आता बाकीचे बी 5-6 जण माझ्या योगाने आता उद्या सोमवारी दीक्षा घेणार आहे, इथं बीडला येणार आहे ते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला भक्ती कळाली आणि त्या भक्ती मार्गावर चालताना आपल्याला बरेचसे अनुभव आलेत. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वरूपात आपल्याला लाभ प्राप्त झालेत. तर आपल्या ह्या अशा अनुभवातून आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, त्याचप्रमाणे आपले जे आप्तेष्ट आहेत, नातलग आहेत आणि जो भक्त समुदाय आज TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? मी सगळ्या पूर्ण लोकाला सांगितलं जातो की बाबा हे देवाचं तुम्ही रामपाल महाराजाचं पुस्तक अभ्यास वाचा, ह्यात ज्ञान गंगा वाचा, ह्याच्यात लाभ काय आहे काय नाही तुम्हाला लक्षात येईल. आणि पुन्हा लक्षात आल्यानंतर तुम्ही मला खरं काय भक्ती कोणचे साधना करतो तो आपण कोणचं चुकीचं आहे की खरं आहे हे तुम्हाला लक्षात येईन असं प्रत्येक लोकाला मी समजून सांगतोय. मी असं विनंती करतो की हे जितके बाकीचे लोक आहेत संत रामपालजी महाराजाचं हे चॅनलवर बघा, TV साधनावर सकाळी संध्याकाळी 2 टाईम चॅनलवर आहे आणि ते बघून शिनी हे संत रामपालजीच्या ह्या दीक्षा घ्या, ह्याच्यात तुम्हाला लाभ आहे. सर, जसं आज आपण जनसमुदायाला साथ घालत आहात की जो कोणी व्यक्ती आज आपल्याला बघत आहेत तर त्यांनी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला काही हरकत नाही. तर ज्या साधकाला असं जाणवत असेल की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेत यावे, तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? जो कोई चॅनलवर इंटरव्ह्यूवर बघत असेल ना, तो खाली चॅनलवर नंबर येत आहे संत रामपालजी महाराज, त्याच्यावर फोन लावा आणि दीक्षा घेण्याचा संपर्क साधवा. धन्यवाद. 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 प्रेक्षक हो, आताच आपण ऐकले संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त करून सुखी झालेल्या अनुयायाचे अनुभव. आता पहा जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन. परमात्म्याने म्हटलं आहे की मी सगळ्यांचा गुरु आहे, उस्ताद. ह्या अध्यात्म मार्गात तर गोरखनाथजी म्हणू लागले, तुमरा वचनमय लाग गए कडवा, की तुमची गोष्ट मला चांगली नाही वाटत. तुम्ही म्हणता मी सगळ्यांचा गुरु आहे. तर परमात्म्याने म्हटलं की कडवा लगे सो मीठा होई, हमरी बात पतीजे जोई. पतीजे म्हणजे विश्वास होईल. परमात्म्याने म्हटलं होतं हे जे कडू लागेल ते गोड होईल. आज आपल्या गळ्याखाली ही गोष्ट उतरली नाही की मी सगळ्यांचा गुरु आहे, मी सद्गुरू आहे. ती वेगळी गोष्ट आहे. पण कडवा लगे सो मीठा होई, हमरी बात पतीजे जोई. विश्वास ठेवा, जे मी सांगतोय त्यावर ते करून बघा, अध्ययन करा, सद्ग्रंथ चेक करा. मग ही गोष्ट तुम्हाला खरी जाणवेल जी या दासाने आत्ता सांगितली होती. तर प्रसंग जो चाललाय तिथेच येऊया. हे जेवढे पण आहेत, विशेषतः राधास्वामी पंथ, जय गुरुदेव पंथ, सच्चा सौदा शिरसा वाले आणि जगमाल वाली आणि हे ठाकूरजी वाले, हे दणोद भिवानी वाले, ही सारी वेगळी बाबरीची झाडं उगवली आहेत. आता पुण्यात्म्यांनो हे सांगतात की सतलोकात परमात्मा निराकार आहे आणि यांना ना सतलोकाची माहिती, सतलोक काय आहे. म्हणतात तेच सतलोक, तेच सतनाम, तेच सारनाम, तेच सार शब्द आणि तोच सत्पुरुष. तो सतलोकच आहे आणि तो निराकार आहे, चेतन प्रकाश आहे. आणि ह्या सर्व कबीरपंथीयांचा आणि सर्व ह्या राधास्वामींपासून निघालेल्या त्यांच्या शाखांचा, जसं सच्चा सौदा शिरसा आणि जगमालवाली
आणि हे ठाकूरजी, जय गुरुदेवजी वाले यांचं असं मानणं आहे की मोक्ष प्राप्त प्राणी सतलोकात त्या परमात्म्याच्या प्रकाशात असा मिसळून जातो तो आत्मा जसा थेंब समुद्रात. आणि एक आहे रांजडी गाव जम्मूमध्ये एक नवा संत मिळाला ज्याचं नाव आहे मधु परमहंस. आणि तो पण कबीरपंथी म्हणवतो आणि सतलोकाला कसं डिफाईन करतो. सृष्टी रचना सांगताना त्याने काय सांगितलं की आधी परमात्मा गुप्त होते, मग त्यांनी एक शब्द उच्चारला व त्याच्यातून एक अद्भुत प्रकाश निर्माण झाला. त्या प्रकाशाच्या आतमध्ये परमात्मा अमरपुरुष सामावून गेला आणि तो अमरलोक झाला. तो मग अमरलोक बनून गेला. म्हणजे तो परमपुरुष पण अमरपुरुष पण व अमरलोक पण एक झाले. तो प्रकाशपुंज. आणि मग म्हणतात की त्या प्रकाशाने परमात्म्याला असं उधळलं, स्वतःला असं उधळलं, त्याच्यातून थेंब थेंब तयार झाले, वर गेले आणि उलटे खाली आले. जसे पाण्याचे थेंब वर फेकले पाण्यात येऊन मिसळतात, पण ते मिसळले नाही, ते कणाकणाने बनले, बिंदू बिंदू बनले, जीव बनले आणि फिरू लागले त्या प्रकाशात. तिथे जाऊन त्याच्यानुसार मोक्ष प्राप्त प्राणी ते हंस बनून जातात आणि ते डॉट बिंदू बनून असे फिरतात जसे मासा पाण्यात त्या प्रकाशात भटकत राहतो. तो म्हणतो की माझ्याकडे जी वस्तू आहे ब्रह्मांडात नाहीये. आता त्याचा सारा झारा घेऊन गाठ बांधली त्याची, आता दाखवतो ती काय आहे त्याच्याकडे ती वस्तू. तर पुण्यात्म्यांनो, परमात्म्याने दया केली आहे आपल्यावर, ह्या दासावर दया केली आहे, ती दिव्य दृष्टी दिली आहे ह्या ज्ञानाला समजण्याची आणि ह्यांच्या अज्ञानाला पारखण्याची. आणि ते तुम्हाला सहज करवून देईल. दास 2 मिनिटात समजून जाल की वास्तव काय आहे. एकतर ह्याचं विधान आहे श्री मधु परमहंस रांजडी वाल्याचं, जम्मूवाल्याचं. एकतर हे झालं की अमर पुरुष व अमरलोक हे एक झाले, तो चेतन प्रकाश झाले. मग असं म्हणतात की सारनाम पण, आदिनाम पण आणि सार शब्द पण, विधेय शब्द पण तो अमर पुरुषच आहे. अमर पुरुष तो बनला अमरलोक आणि तो सारा, सारे काही तो चेतन प्रकाश. त्याला हे अमरलोक पण, सार शब्द पण, सार नाम पण, विधेय नाम पण, आदिनाम तेच, सतनाम पण तेच, अमरलोक पण तोच, सत्पुरुष अमर पुरुष पण तोच आणि सारनाम पण तेच. आलो तिथे जिथून सुरुवात केली होती. हे भगवान, या भोऱ्या आत्म्यांना काय माहित की महात्माजी पोहोचले असतील, सतलोक बघून येतील, काय खाक बघून येणार. सतलोकामध्ये अशीच सृष्टी आहे, असेच लोक आहेत जिथे पशु पक्षी नाही आहेत, हे किडे कीटक नाही आहेत, जे तिथे सदाबहार वृक्ष आहेत. आणि सदाबहार तिथले काजू, किसमिस, सफरचंद, संत्री आणि फळं, फुलं, फ्रूट्स सारे सदाबहार आहेत. तिथे गेल्यानंतर प्राणी ना वृद्ध होतो ना त्याला मृत्यू येतो. आता पुण्यात्म्यांनो, जर आपण तिथे जाऊन असंच धक्के खायचे आहेत, बिंदू बनून फिरायचं आहे, तर काय मजा आहे. तो कसला आनंद. मोक्षाचा अर्थ होतो ते ज्याच्यावर जसं कोणी बंधनात न असावं. आपण येथे कर्मांच्या बंधनाने बांधले गेलो, तिथे कर्म नाहीये, निष्कर्मे मोक्ष प्राप्त होतो. काही न करता प्राप्त होतात सर्व सुविधा, त्याला निष्कर्मे मुक्ती मानतात. तर तिथे गेल्यानंतर तुम्ही बघता प्रत्येक व्यक्ती इच्छिते काम थोडंच करू, नाही केलं तर अजूनच छान, सोयी साऱ्या हव्यात. तर हे आम्ही कुठून, हा आभास कुठून झाला. कारण आपण अशा स्थानावर राहत होतो जिथे आपल्याला काम करावंच लागत नव्हतं, सोयी मिळत होत्या, पुढे पडून होत्या. दुसरं कोणी म्हातारं होऊ इच्छित नाही, वृद्धावस्था कधीही आवडत नाही,
म्हणजे 80व्या वर्षी पण केस काळे करत असतात, दात कृत्रिम बसवतात, काही थोडंफार सेट, म्हातारं दिसायला नको. हां, आणि मग मृत्यू तर कोणालाच नको असतो, आणि दोन्ही कंपल्सरी. हे तर इथलं युनिव्हर्सल ट्रूथ आहे. हार्ड अँड फास्ट रूल आहे, तर तो वृद्ध पण होणार आणि मृत्यू पण येणार. आणि आपल्याला दोन्ही आवडत नाही आणि दोन्ही कंपल्सरी होणारच या इथे. अशा प्रकारे कोणी काम करू इच्छित नाही. आपण उच्च शिक्षण का प्राप्त करतो? की आपण खुर्चीत बसून ऑफिसमध्ये नोकर असतील, बेल वाजवली, पाणी आण, चहा दे, हां, काम काही नाही करायचं, पगार तर मोठा पाहिजे, ऐटीत राहायचं. तर ही आपली प्रवृत्ती जी इथे आपण एक नक्कल करतोय, एक रेग ओढतोय त्या सतलोकाच्या त्या सुखाला विसरून, त्याला सोडून, आणि ती तिथेच प्राप्त होऊ शकते. बाभळीच्या झाडावर जर कोणी आंबे शोधतोय, बाभळीच्या वनात जर कोणी आंबे शोधतोय, तर त्याच्यासारखा मूर्ख नाही. तर आपण ह्या बाभळीच्या वनात, ह्या काळाच्या लोकात ते सुख शोधत आहोत. सतलोकवालं, इथल्या स्वर्गात, महास्वर्गातही ते सुख नाहीये. तर ह्या गोष्टीची परमात्म्याने आपल्याला आठवण करून दिली आहे. तर प्रसंग चाललाय की सतलोकामध्ये तुम्हाला मनुष्य शरीर मिळेल. तिथे 3 भाग आहेत सतलोकाचे. जसं आपलं कॅपिटल आहे, राजधानी आहे दिल्ली, आणि दिल्ली एक राज्य पण आहे. तर दिल्लीचं जे बाह्य दिल्ली आहे, ग्रामीण क्षेत्र आहे जे, ते तर समजा बाहेरची दिल्ली. मग मधला बाजार आला, मग पंतप्रधान म्हणजे आपलं सेक्रेटरीएट म्हणजे राजधानी स्थळ आहे. असंच तिथलं विभाजन आहे. तर बाह्य जे क्षेत्र आहे, अगदी बाहेरच्या साईडचा सतलोकाचा, त्याच्यात बाग बगीचे, फळं, झरे, नद्या वाहत आहेत. त्याच्या पुढे जो सेकंड पोर्शन आहे, त्याच्यात पूर्ण तुमचे खूप सुंदर सुंदर महाल बनले आहेत, जे रिकामे पडले आहेत, जिथून तुम्ही आलात सोडून. एक एक परिवाराचा पूर्ण द्वीप आहे. जसं तुम्ही कोणत्याही अधिकारी, कर्मचारी व पैसेवाल्या शेठच्या घराला पाहाल, तो काय बनवतो? मोठा बंगला असतो, एक छान पुढे अंगण असतं, लॉन ज्याला म्हणतात, आणि त्याच्यात फळं, फुलं वगैरेची झाडं, वेली लावलेत, बगीचा लावलाय, झरा वाहतोय, तलाव आहे. अशा प्रकारे आपण सोयी करून घेतो. आणि आपण पिकनिक फिरायला जातो, डोंगर बघायला जातो, सुंदरशा जागा, झरे बघायला जातो. हा आमचा स्वभाव तिथून बनलाय. आणि इथे आपण जातो आणि आपला खिसा कापून परत येतो. 10,000 रुपये घेऊन जातो कुलू मनालीला मे, जून, जुलैमध्ये, आणि आपले पैसे खर्च करा. तिथे काही दिवसांसाठी इकडे तिकडे सैरसपाटा करा आणि पैसे वाया घालून परत येऊन जा. इथलं तर हे सुख आहे. आणि सतलोकात गेल्यानंतर तो काही अभाव नाही, काही खर्च नाही, आणि कोणत्याही प्रकारचं काही दुःख नाही. तर आता आपण कोणी मरू नाही इच्छित, आणि आहे तो परिवार बनलेला राहू. आता मरायची अजिबात इच्छा नाहीये, भले दुःखी कितीही असो. आता आपण इथून जाऊ नाही शकत, जरूरत नाही जायची आपल्याला. पण हा मृत्यू भयंकर आहे आपल्यासाठी, आणि वृद्धावस्था, आणि हे सारं तिथे होईल. तिथे मग काही दुःख नाही, काही काम नाही. आपल्या खूप सोयी आहेत तुम्हाला. तिथेही तुम्हाला परमात्म्याची आठवण येत राहते. परमात्म्याचे स्मरण तिथे पण तुम्हाला करायचे असते. त्या स्मरणात इतका आनंद असतो. काही व्यक्ती विचार करतात तिथे करायचं काय, तिथे परमात्म्याची आठवण, तिथे खूप सोयी आहेत ज्यांचे इथे वर्णन नाही करू शकत. तिथे तुम्हाला कळतही नाही की किती वेळ निघून गेला, आणि तुम्ही सदा सुखी राहता. काही रागद्वेष नसतो, काही अशा गोष्टीचा अभावच नसतो ज्याने रागद्वेष बनेल. कोणी वर खाली नाही, कोणी लहान मोठं नाही. तिथे सगळ्यांना एक समान सोयी. तर ह्या सतलोकामध्ये सर्व सोयी आहेत, आणि तिथे पूर्ण मोक्ष आहे. तो प्राणी काही प्रतिबंध नाही, कारण की जितके इथे कायदे बनवले जातात, आळशी लोकांसाठी बनवले जातात,
जे नागरिक चांगले असतात ते असेही सद्भावनेने राहतात, ते काही अपराध करत नाहीत, तर तिथे सगळे नागरिक चांगले आहेत, त्यांना काही द्वेष नाही, राग नाही. कारण इथून असेच लोक जातील ज्यांचा स्वभाव सुधारेल आणि भक्तीचा धनी होऊन जाईल. तर इथे तुमचा व्यवहार आणि स्वभाव सुधारण्यासाठी प्रॅक्टिकल घेतलं जातं. तर तुम्ही इथे येता सत्संगात, तुम्ही इथे येऊन एकतर ज्ञान ऐकता, ज्ञान ऐका, मग ज्ञानावर त्याचं अंमल करा. ही जी वचनं सांगितली जातात हे कोणत्या ऐऱ्या गैऱ्याचं गीत नाही, हा परमात्म्याने दिलेला मार्ग आहे, परमात्म्याने दिलेलं वचन आहे, ज्ञान आहे. आणि तुम्ही इथे आला कशासाठी आहे तेवढ्या लांब? तुम्ही ज्ञान ऐकून त्याच्यावर प्रॅक्टिकल करा, त्याला आचरणात आणा, त्याच्यावर त्या गाईडलाईन्सने चाला. आता जसं इथे तुम्ही येता, इथूनच स्वतःला सुधारणं सुरू करा. जसं सभ्य लोक असतात, बसमध्ये बसलेत आणि कोणी पाहिलं, कोणी वृद्ध असेल त्याला म्हणतात, आपल्याबरोबर ॲडजस्ट करून घेतात, या तुम्ही बसा. आणि काही असे सज्जन असतात जे सीट सोडून देतात, या तुम्ही बसा. तर पूर्व पुण्याई आहे अशा जीवांची, जो असा स्वभाव बनलाय. नाहीतर कोण कशाला उभं राहील? तर ती कशी व्यक्ती आहे? तर असंच तुम्हीही ॲडजस्टमेंट प्रॅक्टिकल इथे करायचं आहे. कुठल्या गोष्टीचा थोडा अभाव झाला तरी जास्त व्याकुळ नाही व्हायचं. स्वतःला ॲडजस्ट करायला शिकायचं, एकमेकांना आपल्यासोबत सेट करून आपला वेळ असा छान घालवा. 3-4 दिवस राहा इथे. तर अशा प्रकारे आपण इथे तेच तिकडे जातील ज्यांचा स्वभाव पण बदलेल आणि तुमच्यातील अभिमान कमी होईल. अभिमानी प्राणी जाऊ नाही शकत, तर इथून तुम्हाला नीट सुधरवून आणि भक्तीने परिपूर्ण करून तर तिथे पाठवलं जाईल. मग ती व्यक्ती तिथे जाऊन एक सभ्य समाज बनेल. तिथे विकार तर नसतातच, कारण ते शरीर असं नाहीये, तिथे विकार नाही. तर सांगण्याचा भाव हा की तिथे जाऊन आपल्याला सगळं सुख प्राप्त होईल. आता प्रसंग चालू आहे की परमात्म्याची भक्ती का करायची, न करण्याने काय तोटा आहे, करण्याने काय लाभ आहे. तर काय सांगतात कि नर से ती तू पसुआ कीजे, गद्दा बैल बनाई, ये 56 भोग कहा मन बोरे, कहीं कुरडी चढ़ने जाई. आता काय सांगतायत की जे ही भक्ती नाही करत आणि करत असले तरी शास्त्रानुकूल नाही करत, पूर्ण परमात्म्याची भक्ती शास्त्रानुकूल नाही करत, परम संतांचा शोध नाही घेत आणि ते भक्ती करूनही जीवन व्यर्थ करतायत. काय सांगतायत की के सुखदेव ने 84 भुगती बना पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद प्राणी तू पेंडा पंथ पकडवो. सुखदेव एक ऋषी होते आणि त्यांच्यात पूर्वजन्मीचा एक असा मागचा संस्कार होता की बालपणापासूनच त्यात एक सिद्धी होती, आकाशात उडायची. आकाशात उडायची सिद्धी होती. पुण्यात्म्यांनो, आज कोणी व्यक्ती ह्या संसारात अशी असेल की आकाशात उडेल, सारं विश्व त्याच्याबरोबर होईल आणि त्याला भगवान मानून पूजू लागेल. कारण आपण अध्यात्म मार्गापासून इतके दूर आहोत, अध्यात्म ज्ञानापासून आपण खूप दूर आहोत. आणि परमात्मा काय सांगतात कबीरजी की सुखदेव ऋषी आकाश मार्गाने स्वर्गात जात होता आणि त्याने गुरु केला नव्हता. तर सगळ्यात आधी सत्संगात ज्ञान दिलं जातं की भक्तीची गरज का आहे. मग भक्तीसाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे, तर सगळ्यात आधी गुरु असला पाहिजे. सुखदेव ऋषींचा गुरु नव्हता आणि पूर्वजन्मीची त्यांची भक्तीची बॅटरी चार्ज होती. आता जसं कोणाच्या घरी इन्व्हर्टर असतो, इन्व्हर्टरची बॅटरी फुल झाली असेल आणि चार्जर काढला
तरी ती चालते, बल्ब पण चालतात, पंखे फिरतात, ती आपलं काम करत असते. पण चार्जर न लावल्याने ती एकदम डाऊन होते बॅटरी त्याची आणि सर्व सोयी संपून जातात. तर अशी ज्यांची पूर्वजन्मेची बॅटरी चार्ज आहे, आज कोणी पंतप्रधान झाला, कोणी राष्ट्रपती, कोणाला इतर पद प्राप्त आहे व कोणी अन्य फॅक्टरी मालक, तर ती पूर्वीची बॅटरी चार्ज आहे, इन्व्हर्टर काम करत आहे, पण त्यांनी चार्जर लावून ठेवलेला नाही. मग ते एकदम फ्यूज होणार. तर एकदम त्यांच्या सगळ्या सोयी बंद होऊन जातात. जसं आपण पाहतो पुण्यात्म्यांनो, एखादं असं उदाहरण असतं, काळीज फाटून जातं. आता आपल्याला काय हवं असतं? मी मंत्री बनेन, पंतप्रधान बनेन, सुखी होईन. एक पोलंड देशाचं पूर्ण मंत्रिमंडळ, पूर्ण कॅबिनेट, ज्याच्यात मंत्री पण, मुख्य पंतप्रधान पण आणि MP पण. बघा, त्यांची खराब वेळ आली. एका विमानात बसून कोणासाठी शोक व्यक्त करायला जात होते सगळेजण, आणि ते विमान दुर्घटनाग्रस्त झालं. म्हणतात 95 सदस्य होते त्या विमानात, 95च्या 95 मेले. आणि त्यांच्या किती आशा असतील, किती उच्च पदं होती त्यांच्याकडे, आणि काय घेऊन गेले ह्या खराब संसारातून. तर पुण्यात्म्यांनो, ह्या गोष्टींना आधार बनवावं लागेल आपल्याला. तर त्यांची बॅटरी तिथे संपलेली होती. ती जेव्हा डिस्चार्ज झाली, सर्व सोयी बंद आणि मातीत ते भूत बनून फिरत असतील तिथे. एके दिवशी एक जण सांगत होता, असंच एक दिवस वर्तमानपत्रात वाचलं होतं आम्ही, 4, 5, 6 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक खूप मोठा राजनेता होता, त्याच्याबरोबर 4-5 काही एकतर घरचा सदस्य, बाकी 4-5 चेले. तो त्याचं हेलिकॉप्टर जे होतं, ॲक्सिडेंट झाला, मेले सगळे. आता तिथे त्या गावात जिथे ते हेलिकॉप्टर कोसळलं होतं, भूत म्हणून भटकत आहेत आणि गावकऱ्यांना त्रास देत आहेत. ते म्हणतात, इथे आमचा प्लॅटफॉर्म बनवा, बंगला बांधा, आम्हाला इथे राहत जाऊ. कोणी ह्या भूत प्रेत करणी करणाऱ्यांना बोलावलं, त्यांनी विचारलं, तेव्हा त्यांना सांगितलं की आमचा इथे तो बांधा बंगला, आम्ही राहत जाऊ. आणि त्यांचा मग तो एक चबुतरा बांधला, 4-4 विटा आणून एक खोली बांधली. आता तिथे वेगळे वेगळे बंगले बांधून राहत आहेत. आता तिथे बंगला बांधून राहत आहेत. तर परमात्मा म्हणतात की जे काम नाही केलं, जे करायचं होतं ह्या मनुष्य जीवनात, ते केलं नाही, हे मूळ धन नष्ट करून टाकलं. ती बॅटरी झाली डिस्चार्ज, तिथे चार्जर नव्हताच. एकदम सगळ्या सुविधा, कुठे गेली ती प्रभुता, कुठं गेलं ते धन. आता डोक्यावर हेलिकॉप्टर घेऊन चाटत, तेच घेऊन बुडालं त्यांना. तर इथे परमात्मा आपल्याला आठवण करून देतात की सुखदेव ने 84 भुगती बन्या पजावे खरवो, तेरी क्या बुनियाद पराणी तू पेंडा पंथ पकडवो. आता सुखदेव ऋषींची बॅटरी चार्ज होती पूर्वजन्मीची, आणि त्या बॅटरी चार्जने तो पोचत होता तिथे स्वर्गाच्या आत, वरच्या लोकात. तर तिथला जो कॉमन स्वर्ग आहे, तो स्वर्ग काय आहे? ते रेस्टॉरंट आहे. एक तर प्रायव्हेट रेस्टॉरंट असतात, तिथे तर जाऊन राहील कोणी पैसेवाला. काही सरकारी असतात, ज्याच्यात सरकारी अधिकारीच राहू शकतात. हे पोहोचले एके दिवशी. हा जायचा होता कॉमन स्वर्गात, इंद्रवल्य स्वर्गात, पण तो गेला भगवान विष्णूंच्या लोकात. या प्रत्येक या भगवानांच्या लोकात अशा प्रकारे रेस्टॉरंट बनवलेले आहेत, आणि ते पण आपलं काम असंच चालवत आहेत. त्याचा ते टॅक्स लावतात, जे इथून प्राणी जातात. जसं एक हॉटेलवाला चार्ज लावून ठेवतो, त्याचं महिन्याचं नाहीतर जे असेल तसं तासांचा जो खर्च घेतो,
सुखदेव ऋषी जेव्हा पोहोचले स्वर्गात, तिथल्या हॉटेलमध्ये, विष्णूजींच्या मोठ्या हॉटेलात, तर तिथे एक नियम बनवला त्यांनी, जो गुरु म्हणजे ज्याने गुरु धारण केला आहे तीच व्यक्ती इथे येऊ शकते, इथे मुक्काम करू शकते. आता सुखदेव ऋषींचा कोणी गुरु नव्हता. बॅटरी चार्ज मागील जन्मातील पुण्यकर्मांच्या कारणाने तो आकाशात फिरत होता. तर तिथले जे पहारेकरी होते, सेवेकरी होते त्या हॉटेलचे, त्यांनी मनाई केली की ऋषीजी तुमचा कोणी गुरु नाहीये आणि तुम्हाला यात एंट्री नाही होऊ शकत तुमची. तो अडून बसला, म्हणाला की आधी तुम्ही व्यक्ती बघा, मी तर असा जातो, तिथेही जातो, इंद्रलोकात जात होतो. ते म्हणाले तिथे जात असाल पण इथे नाही येता येणार, हा भगवान विष्णूंचा आदेश आहे. तो म्हणाला की मला विष्णूची भेट घेऊ द्या. तो त्याचा मोठेपणा मिरवत होता, प्रयत्न करत होता. आता त्या पहारेकऱ्यांनी जाऊन सांगितलं की भगवान हे असा एक सुखदेव नावाचे ऋषी आहेत, त्यांचा कोणी गुरु नाहीये, पण हटून बसलेत आत प्रवेश करण्यासाठी, त्यांचा हट्ट जिद्द करून बसलेत, तुमचा काय आदेश आहे. आणि तो हे म्हणतो की मला भगवान विष्णूला भेटायचंय. मग भगवान विष्णू आले बाहेर. आता ऋषींनी तर हा विचार केला होता सुखदेवांनी की मला बघून इंद्र जसा धावत आला होता असं छातीशी धरेल किंवा किती छान भक्ती करतोस की इथपर्यंत पोचलास. पण मर्यादा फार मोठी गोष्ट असते भक्ती मार्गात. विष्णू त्याच्याशी सरळ बोलले नाहीत आणि म्हणाले इथे कसा आलास ऋषी. पुण्यात्म्यांनो, जी व्यक्ती कोणाकडे काही उद्देश घेऊन जाते ती हा विचार घेऊन जाते की माझा खूप सत्कार होईल आणि गेल्यावर कोणी दर बोलत पण नाही, मग तो समजून जातो की गोष्टी बिघडल्या आहेत. तर अर्धी भांग तर तिथेच उतरली त्याची, जेव्हा भगवानांनी विचारलं तू इथे कशासाठी आलायस. त्यावर तो म्हणाला मला काही दिवस इथे राहायची इच्छा आहे, तुमच्या रेस्टॉरंटमध्ये स्वर्गात. विष्णूजींना हे माहीत तर होतंच, पण सेवकांना विचारलं की सेवकांनो तुम्ही का नाही एंट्री दिली ऋषीजींना. तेव्हा सेवक म्हणाले की हो यांना गुरु नाहीये. तेव्हा भगवान म्हणाले सुखदेव आपण जाऊ शकता, बिना गुरुच्या व्यक्तीला आम्ही इथे प्रवेश देत नाही, आपण जा. आता ऋषीजी म्हणाले की भगवान ह्या पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी असा नाही, माझ्यासारखा सिद्धियुक्त, मी कोणाला गुरु मानू. त्यावर भगवान श्री विष्णूजी म्हणाले सुखदेव ही तुमची चूक आहे, हा तुझा गर्व बोलतोय, तुझं अज्ञान बोलतोय. आपण जा राजा जनकाकडून उपदेश घ्या. राजा जनक कोण, जे सीताजींचे पिता होते. आता तो बघा, हे अनेक जण म्हणतात की गुरु हा ब्रह्मचारी असला पाहिजे, तर ती एक चूक आहे त्या व्यक्तीची. आता पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या विधानापासून अपरिचित व्यक्ती अशा प्रकारचे अंदाज बांधत असतात. तर ह्या सर्व प्रमाणांनी आपल्याला सिद्ध होतं की गुरु कसा असला पाहिजे, शिष्याची काय लक्षणं असली पाहिजेत, त्याच्यात कोणते गुण असले पाहिजेत आणि गुरुमध्ये कोणती लक्षणं असली पाहिजेत. आता सुखदेव ऋषी बाल ब्रह्मचारी आणि साधू संत ऋषी आणि राजा जनक गृहस्थी, कारण त्याने अनेक विवाह केले होते, कारण तो राजा होता. आता तिथे तर तो बोलू शकला नाही भगवान विष्णू समोर, तर तो परत आला तर पूर्वी इतर ऋषी महर्षींसमोर जसा तो छाती काढून चालत जायचा, आता गेला असा मान खाली घालून. त्यांनी विचारलं ऋषीजी तुम्हाला काय असं काय घडलंय की खूप दुःखी दिसत आहात. मग त्यांनी सगळी घटना सांगितली की मी विष्णूजींच्या लोकात गेलो होतो आणि भगवानाने मला तिथे राहू नाही दिलं. तर ते अन्य ऋषी देव म्हणाले की असं तर होऊ नाही शकत,
भगवान विष्णू तर खूप प्रेम करतात, खूप चांगले भगवान आहेत. काही वेगळं कारण असणार, काहीतरी वेगळी चूक केली असणार तुम्ही. त्यावर तो म्हणाले की मी कोणताही गुरु धारण केला नाही आणि भगवानाने तरी ते अट घालून ठेवली आहे की ज्याचा गुरु असेल तोच स्वर्गात राहू शकतो, विष्णूजींच्या स्वर्गात. मग इतर जे पण देव ऋषी होते ते म्हणाले, ऋषीजी तुम्ही तर मोठी चूक केली आहे. आम्हाला तर असं वाटलं होतं की आपण कोणी गुरु केला असेल. तुम्ही तर फार मोठी चूक केली आहे. बिना गुरुचे फिरता तुम्ही तर जीवन नाश करून टाकलं. आता तिथे तो म्हणाला की भगवानाने माझ्यासमोर अजून एक संकट उभं केले. काय संकट उभं केले? सांगितलंय की राजा जनकाकडून नाम घे. तर तो काय म्हणतो की राजा जन ग्रस्ती बाई और कैसे शीस नवाऊं जाई. तो एक गृहस्थ, मी बालब्रह्मचारी, आणि कसा नमस्कार करू मी त्यांना? माझ्या तर इब्रतीचा नाश होईल. आता हे मान बढाई इब्रत हे पण भक्तीचे एक शत्रू आहेत. परमात्मा म्हणत आहेत, राज तजना सहज है और सहज त्रिया का ने, मान बढ़ाई ईर्षा ये दुर्लभ तजना ये. आणि यांना त्यागल्या विना भगवान प्राप्त नाही होत, मग किती बकवाद करत. आणि पुण्यात्म्यांनो, इथं तुम्हाला अशासाठी बोलावलं जातं. तसं तर परमात्मा आपल्या लेकरांसाठी सर्व सोयी उपलब्ध करतात. दयाळू आहे, तुम्हाला आपला पिता आहे. पण तरीही तुम्हाला येथे जमिनीवर बसवणं, प्रणाम करवण्याच्या मागे एक विशेष विधान आहे, जेणेकरून आपल्या आतला हा जो मळ आहे अभिमानाचा, जो सगळ्यात जास्त बाधक आहे भगवानाच्या मार्गातला, तो संपून जाईल आणि त्याच्याशिवाय भगवान निकट येणार नाही. आता थोडा जरी मळ कुठे असेल, तारेच्या मध्ये कनेक्शन घेऊन ठेवलं असेल तर लाईट नाही येणार. लाईट नाही आली तर फायदा काय ती साधनं जोडण्याचं? तर पॉवर प्राप्त करण्यासाठी, भगवानाची शक्ती आपल्याकडे आणण्यासाठी आपण हा अहंकार रूपी हा मळ काढावा लागेल. तर सगळ्यांनी सांगितलं की ऋषीजी तुम्ही अत्याचार केला, तुम्ही तर चुकलात, मोठी चूक केली. एक फटकर व्यक्ती म्हणाली, गुरु नाही केलास ना तर गाढव बनशील पुढच्या जन्मी. आता त्याने जेव्हा ही गोष्ट ऐकली, कारण ते पुण्यवान लोक तर असतातच, पण अज्ञानाच्या कारणामुळे हे आपले आपले अंदाज बांधत राहतात. जेव्हा त्यांना ज्ञान होतं मग लगेच त्याग करतात त्या बकवादांना. एकदम त्याला झटका लागला. त्याला त्याचा पूर्वीचा एक पूर्वजन्मीची अनेक ते म्हणतात ना बॅकग्राऊंड बघितली, पूर्वजन्मातली आपली दुःख त्याच्यासमोर नाचू लागली. त्याला काय झालं, एक जशी त्याला आठवण झाली, त्याची दिव्यदृष्टी ती चालू झाली, आतली जितकी त्याची रेंज होती. आता काय बघितलं सुखदेव ऋषीने की एकदा तो गाढव झालाय, गाढवाची योनी भुगतोय. कुंभार त्याच्यावर खूप भार खालून पक्क्या कच्च्या विटा टाकत होता आणि घेऊन जातो भट्टीवर. भट्टी म्हणजे जिथे कुंभार लोक विटा भाजतात. त्याच्यात काय असतं की जशी भट्टी सुरू करून दिली, त्याच्यात जे पण इंधन टाकलं जातं त्याची राख बनून जाते. पुढच्या सीझनला त्याच राखेवर पुन्हा दुसऱ्यांदा तो लावून देतो, कारण की त्या राखेला कुठे फेकून द्यायला जागा नाही. पुढच्या सीझनमध्ये मग त्याच्यावरच लावून देतो. ती राख खाली राहून साचत साचत खूप मोठा डोंगरासारखा होतो. मग त्याच्यावर लावायला सुरुवात करतो. तर तिथे गाढवावरून कच्च्या विटा घेऊन जातो असं आणि तिथे कच्च्या विटा उतरवून घेतो. तो त्याच्या थैलीतून पाठीवर लादलेले असतात आणि लगेच त्यात पक्क्या विटा भरून देतो आणि काठी मारून पुन्हा खाली घेऊन येतो. म्हणजे खालूनही लादून वर जायचं आणि वरून पण लादून खाली यायचं. म्हणतो मी आंधळा झालो. 2-3 वर्ष अशी कठीण कामं पण घेतली माझ्याकडून. माझ्या मालकाने आंधळा झालो तर त्याने माझा त्याग केला, जंगलात सोडून दिलं.
मी आपला एक पायवाट पकडून चालत चालत जात होतो. पुढे कोणता एक नाला होता. एकदम नाल्यात पुढचे पाय टेकले. परत यायला असमर्थ झालो. पुढे जाणं श्रेयस्कर वाटलं. उडी मारली. तो असा नाला होता की मी फिट झालो त्याच्यात. पुढे तोंड टेकलं, मागे पाठ अडकली, पाय लोंबतायत. आणि त्या रस्त्यावर एखाद दुसरा कोणी व्यक्ती यायचा. जंगलात, गावापासून दूर होतं. तर जो व्यक्ती कोणी एकटा दुखता यायचा, मला काढायचा प्रयत्न नाही करायचा. माझ्यावर कमरेवर पाय ठेवून पुढे गेला, पूल बनवून माझा. आठवडा 10 दिवस भोगून माझं जीवन पूर्ण झालं. आता तो ऋषी सांगू लागला, परत आता काय बघू इच्छितोस तू? हे हाल तर आता आहे जेव्हा तू डोळ्यांनी पाहिलंस तरी नखरे करतोस. तर त्याच्या बुद्धीचे जे स्क्रू ढिले झाले होते ते टाईट झाले 1 मिनिटात आणि चालू पडला तिथून. मग आला आपला पिता व्यासजींजवळ. जेव्हा सुखदेव ऋषींचा जन्म झाला ते 12 वर्षांपर्यंत आईच्या गर्भात राहिले होते. आणि त्याला आईच्या गर्भात या जीवाला सगळं माहिती असतं की बाहेर जातात संकटे येतील. एकदम काय होतं आईच्या गर्भात, एकदा ब्रह्मा विष्णू महेश ज्यांच्यात एक एक गुण आहे, रजगुणी ब्रह्माजी रजगुण आहेत त्यांच्यात, आणि विष्णूजी सद्गुण आहेत, आणि शंकरजी तमोगुण. तर ह्यांच्या गुणांचा प्रभाव बाहेर येताच मुलांवर एकदम परिणाम करून जातो. त्याच्या कह्यात मग एकदम अचेतन होऊन जातो, विसरून जातो, काही लक्षात राहत नाही, सुन्न होऊन जातो. त्याला नव्याने आठवण करून दिली जाते, हे तुझे वडील आहेत, ही तुझी आई आहे, हे काका आहेत, हे तात्या आहेत. हे सर्व पुन्हा आठवलं तर ह्याला माहीत होतं की बाहेर जाताच परिस्थिती बिघडेल, विसरून जातो जीव. म्हणून 12 वर्षांपर्यंत हा आईच्या गर्भातून बाहेर नाही आला. ब्रह्मा विष्णू महेश तिघे उपस्थित झाले की बाबा सुखदेव बाहेर ये, असं तर तू आमची सगळी कर्मे बिघडवून टाकली. असं 12 वर्षांपर्यंत माता मुलांना गर्भात ठेवू लागल्या. एक सवय लागून जाईल सर्वांना. त्या तर 9 महिन्यात दुःखी होतात. इतके दिवस कसं ठेवणार? तू बाहेर ये बाबा, तू परंपरा खराब नको करूस. सुखदेवने कंडिशन ठेवली, एक अट घातली की बाहेर तेव्हा येईन, पण तुम्ही तुमच्या ह्या त्रिगुणमयी मायेला आवर घाला. ते म्हणू लागले, बघ बाबा, आम्ही हे रोखण्यासाठी इतके सक्षम नाही, आम्ही आवर नाही घालू शकत, पण सेकंदाच्या पण काही अंशासाठी मात्र आम्ही कंट्रोल करू शकतो, अन्यथा हा प्रवाह रोखणं शक्य नाही. सुखदेव ऋषीने सांगितलं की तुम्ही एकदा थांबवा थोड्या वेळासाठी. तर सांगतात की सेकंदाचाही काही अंशच त्यांनी थांबवला, तेव्हा तो आईच्या गर्भातून बाहेर आला. आणि त्याला चेतना होती की भक्ती न करण्याने हा जीव व्यर्थ होतो, जीवन नष्ट होऊन जातं. त्याला तर हा आभास झाला की हे तर आईच्या गर्भातच लक्षात राहतं की मनुष्य जीवन परमात्मा प्राप्तीसाठी प्राप्त होत असतं. आता त्याने सगळं काही केलं. आईच्या गर्भातून बाहेर येताच आपल्या नारेला जी अशी लटकलेली असते, आईच्या नाभीशी कनेक्शन असतं दोरीसारखी, त्याने आपल्या खांद्यावर टाकून उठून चालू लागला. व्यासजींनी हाक मारली, अरे मुला, माझ्या बाळा कुठे चाललास? आता पुण्यात्म्यांनो, पुत्राचा मोह फार खतरनाक असतो, फार प्रबळ असतो. पुत्र मोहाने ऋषीजी पुन्हा पुन्हा हाक मारत होते, बाळा एकदा तरी दर्शन दे, अरे एकदा तरी तुझं तोंड बघू दे, 12 वर्ष वाट पाहिली तुझी, अरे 12 वर्ष वाट पाहिली पुत्राची, दर्शन करेन. हा मागून बोलतोय चालता चालता की ऋषीजी, माहीत नाही किती वेळा तुम्ही माझे बाप झालात आणि माहीत नाही किती वेळा मी तुमचा बाप झालो. हा तर वाईट आजार आहे, ह्यात मला अडकवू नका. आणि इथे कबीर साहेबांनी सांगितलंय की तो काय म्हणाला, ऋषीजी, सुखदेव ऋषी काय म्हणाला की एक लेवा एक देवा दूतम, हर कोई किसी का पिता नहीं पूतम.
ये तो ऋण संबंध जुड़ा एक ठाठा, अंत में सब बारा बाटा. ही तर एकमेकातली देवाणघेवाण असते. कोणी कोणाचा बाप नाही, कोणी कोणाचा पुत्र नाही. ज्याचे ज्याचे जेवढे संस्कार आहेत ते पूर्ण करून इथून निघून जातील. मग कोणी गाढव बनेल, कोणी कुत्रा बनेल, कोणी मनुष्यच बनेल. हा पुन्हा परिवार असा असणार नाही. आणि ह्याचा उद्देश भक्ती करण्याचा आहे. आणि मी तुमचं दर्शन करणार नाही पिताजी, माझ्यातला मोह जागा होईल तर मी भक्तीपासून वंचित होईन, असं म्हणून आकाशात उडून गेला. जेव्हा तो निघून गेला त्यानंतर पुन्हा आला. जेव्हा तरुण झाला पुन्हा आला परत आपल्या वडिलांकडे की ते मोठे विद्वान पुरुष आहेत, त्यांचा सल्ला घेतो. व्यासजी म्हणाले, आलास बला? हो आलो बाबा. अच्छा ठीक आहे बला, काही गोष्ट नाही, आता आलास, सकाळी चुकलेलं संध्याकाळी परतलं तर मग काही त्रास नाही, ये माझ्या जवळ राहा बला. आताच आपण ऐकलत संत रामपालजी महाराज यांचं मंगल प्रवचन. चला आता ऐकूया संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेऊन सद्भक्ती करून अद्भुत लाभ प्राप्त करणाऱ्या अनुयायाचे विचार. नमस्कार प्रेक्षक हो, कधी कधी जीवनात असे क्षण येतात जे आपल्या अस्तित्वाला नव्या दिशेने मार्गदर्शन करतात. अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची कहाणी आपण आज ऐकणार आहोत. लहान वयात जिथे बहुतेक मुले खेळ, टीव्ही आणि कार्टूनमध्ये रमून जातात, तिथे पुण्यातील कुमुदिनी प्रफुल्ल तनपुरे हिने अध्यात्माचा मार्ग निवडला. प्रारंभी कुमुदिनी आणि तिच्या कुटुंबियांनी राधास्वामी, गणपती, नवरात्र आणि हनुमान पूजेसह पारंपरिक साधनांमध्ये स्वतःला समर्पित केले होते. मात्र सत्संगाच्या शोधात त्यांनी साधना टीव्हीवर संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन पाहिले, ज्याने त्यांच्या विचारसरणीला आणि जीवनाला पूर्णतः बदलून टाकले. 3 ते 4 महिन्यांच्या सततच्या सत्संगानंतर त्यांनी नामदीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. त्यांच्या भक्तीमुळे फक्त आध्यात्मिक शांतीच नाही तर त्यांच्या कुटुंबाला अनेक आश्चर्यकारक लाभही मिळाले. आईची सोरायसिस पासून मुक्तता, आजीच्या दुर्धर आजारावर विजय, आजोबांच्या मूळ व्याधावर उपचार आणि आर्थिक स्थैर्य मिळालं. हे सगळं संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञान आणि कृपेच्या आधारे शक्य झालं. कसा होता हा परिवर्तनाचा प्रवास? चला ऐकूया कुमुदिनी प्रफुल्ल तनपुरे यांच्या अद्भुत अनुभवांची ही प्रेरणादायी कथा त्यांच्या शब्दात. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? कुमुदिनी प्रफुल्ल तनपुरे. आपण कुठून आलात? महाराष्ट्र, पुणे. आपण कुठल्या इयत्तेत शिकत आहात? केंद्रीय विद्यालय नंबर 1 AFS पुणे. आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2014. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही गुरुजींची नामदीक्षा घेण्याच्या पहिले आम्ही राधास्वामीचं करायचो. त्याच्यामध्ये म्हणजे मी तर इतका इंटरेस्ट नव्हती घेत कारण की मला कळत नव्हतं. ज्यावेळेस मी तिकडं जायची, जशी माझी मम्मी मला घेऊन जायची, पण मला काय तिथं म्हणजे मम्मी घेऊन तर जायची मला, पण ते लोक काय करायचे, असं ते बोलतच राहायचे, वाण्यात ते बोलायचे, मला ऐकायला पण यायचं, पण मला ते लोक मिनिंगच नव्हते सांगत, तर मला काय कळत पण नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही गणपती पण बसवायचो हर वर्षी. त्याच्यानंतर नवरात्रीची पूजा करायचो, हनुमंताची पूजा करायचो, आम्ही सगळं काय करायचो तसं बघितलं गेलं तर. मग आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात? आम्ही नवीन TV घेतला होता. तर आम्ही असं बघत होतो की कोणत्या चॅनलवर काय काय लागतं. तर असंच बघता बघता ना साधना TV लागला आणि जसा लागला तर गुरुजींचा सत्संग चालू होता त्यावेळेस. मग तर आम्ही 3 ते 4 महिने लगातार गुरुजींचा सत्संग बघत राहिलो. आम्हाला पूर्ण ज्ञान कळलं. त्याच्यानंतर आम्ही नामदीक्षा घेतली. पहिले पप्पांनी, मग मी, मम्मी, मग माझी दीदी, मग असं करत आमच्या पूर्ण फॅमिलीने नामदीक्षा घेतली. जसं आता आपण उल्लेख करत आहात की गुरुजींची आपण नामदीक्षा घेतली किंवा गुरुजींचं आपण ज्ञान ऐकलं, तर हे सतत आपण जे गुरुजी शब्द पुकारत आहात ते कोणाबद्दल आपण बोलत आहात? मी संत रामपालजी महाराजांच्या बारेमध्ये बोलत आहे. संत रामपालजी महाराजांना आपण गुरुजी म्हणून संबोधित करत आहात. त्याचप्रमाणे आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर या कमी वयात, अतिशय लहान वयात आपण भक्तिमार्गाकडे वळालात आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मी असं विचारू पाहत आहे की या कमी वयात शक्यतो मुलं जास्त करून खेळणं, त्याचप्रमाणे TV चॅनल्सवर कार्टून्स बघितणे, मोबाईलवर त्याचप्रमाणे व्हिडिओ गेम्स खेळणे, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतात.
तर आपण ह्या गोष्टी सोडून संत रामपालजी महाराजांची भक्ती का करत आहात? ते ज्या बघा जसे ध्रुव आहेत त्यांनी पण छोट्या वयामध्येच भक्ती सुरू केली. प्रल्हाद आहेत त्यांनी पण छोट्या वयातच भक्ती सुरू केली. तर मग मला पण असं वाटलं की मला पण भक्ती करायला पाहिजे ताकी माझा पण उद्धार हो. हे जे आपण टी व्हीवर कार्टून या सिरियल्स वगैरे हे सगळं भेटतो ह्याने आपल्याला काय लाभ नाही भेटत आणि आपल्याला काय अशी फालतू गोष्टी आपल्या डोक्यामध्ये जाते. जी आपल्या डोक्यामध्ये जायला पाहिजे ती जात नाही आणि जे आपल्याला खरं ज्ञान कळायला पाहिजे ते पण मला संत रामपालजी महाराजांकडूनच कळलं आहे. तुमचं असं म्हणणं आहे की संत रामपालजी महाराज जे ज्ञान देत आहे तेच ज्ञान खरं आहे आणि त्या व्यतिरिक्त टी व्हीवर चॅनल्सवर हे काही कार्टून वगैरे बघणे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा नाही. तर ह्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि त्यांची आपण सद्भक्ती करत आहात. तर या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सगळ्यातून मोठा लाभ तर हा प्राप्त झाला की आम्हाला सत्ज्ञान कळलं. त्याच्यानंतर माझी मम्मी आहे, माझ्या मम्मीला सोरायसिस झालं होतं. तर गुरुजींकडून आम्ही नामदीक्षा घेतली आणि आशीर्वाद मात्रनीच माझ्या मम्मीचं सोरायसिस एकदम ठीक झालं. त्याच्यानंतर माझी आजी आहे, माझ्या आजीला इंटरस्टिशियल लंग डिझीज होतं. ते असा एक डिझीज आहे की त्याला आपण ठीक नाही करू शकत आणि रिकवर नाही करू शकत. तर तरी माझी आजी 4 वर्षापर्यंत शरीरमध्ये राहिली. त्याच्यानंतर माझी जी आजोबा आहेत त्यांना बवासीर झालं होतं. तर ते पण म्हणजे आता गुरुजींच्या दयाने ऑपरेशननीच ते पण ठीक झालं. त्याच्यानंतर मला एक भाऊ पण दिला गुरुजींनी. आणि त्याच्यानंतर आमचं जे घर आहे त्याला कन्स्ट्रक्शन नव्हतं, म्हणजे प्लास्टरच नव्हतं केलं आम्ही. पण म्हणजे आम्ही गुरुजींच्या पहिले नव्हतो ना शरणमध्ये, त्यावेळेस माझ्या पप्पांना पेन्शन होती, पेमेंट होती, म्हणजे माझ्या पप्पांना सगळं काय होतं. पण तरी आमच्याकडून नव्हतं होत कन्स्ट्रक्शन. पण जसं आम्ही गुरुजींच्या शरणमध्ये आलो तर आमच्याकडून कन्स्ट्रक्शन पण झालं आणि त्याच्यानंतर आमच्या बँक बॅलन्समध्ये पण बॅलन्स राहतो आणि त्याच्यानंतर आम्ही प्लॉट पण घेतला मालिकच्या दयाने. संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या लहान वयोगटातले जे काही आपले मित्रपरिवार आहे आणि जे मोठे वडीलधारे माणसं आपले आहेत आणि जो श्रोतावर्ग आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी संदेश तर नाही देऊ शकत, पण मी प्रार्थना करत आहे की तुम्ही हे जे माणूस जन्म आपल्याला भेटला आहे आपल्याला भक्ती करण्यासाठी भेटला आहे. तर ह्याचा आपण उपयोग करावे, नाही तर मग हे आपल्या माणूस जन्मचा फायदा काय झाला. तर एक तर हे माणूस जन्म लवकर भेटत नाही आणि भेटलं तर ह्याचा आपल्याला उपयोग करायला पाहिजे. तर सगळे लोक लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येऊन आपलं पण कल्याण करावे. जसं तुम्ही सांगत आहात की मानव समाजाने लवकरात लवकर संत रामपालजी महाराजांचं जे काही सत्ज्ञान आहे, जे काही शास्त्रोक्त भक्ती आहे ती लवकरात लवकर समजून घेतली पाहिजे आणि त्यांच्या शरणात येऊन त्यांच्याकडनं नाम उपदेश घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं. तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी, तर तो साधक किंवा ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? बरेचशा चॅनलवर गुरुजींचा सत्संग येतो, त्याच्या खाली एक पट्टी चालू असती, तर त्याच्यावर नंबर दिलेले असतात, त्याच्यावर जाऊन संपर्क करू शकता. ते तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईन, त्याच्यानुसार तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता संत रामपालजी महाराजांकडून. जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनल्सवर जे काही मोबाईल नंबर आज दिसत आहेत त्या नंबरवर साधक संपर्क साधून आपल्या जवळच्या नामदान केंद्राची इन्फॉर्मेशन घेऊन तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकतो. मला असं विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षा घेण्यासाठी आपण 1 रुपया पण नाही देत, सगळं काय फ्री असतं. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.